नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कच्च्या बटाट्यापासून दोन मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवतोय। सुरुवात करूया, बनवूया पहिली रेसिपी। तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतले, सोलून घेतलेत। आता हे किसून घ्यायचेत। दोन्ही बटाटे इथे मी किसून घेतले। आता यामध्ये पाणी घालून हा बटाट्याचा किस 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। धुतल्यानंतर हा मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। याच्यातलं सगळं पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि हा किस इथे मी सगळा किस काढून दुसऱ्या बाउलमध्ये घेतलाय। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। इथे आता मी चवीप्रमाणे मीठ घालते। यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा जिरं घातलं। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। तुम्हाला जेवढी रेसिपी तिखट हवी त्या प्रमाणात मिरच्या इथे घ्या। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा। एक छोट्या आकाराचा कांदा इथे मी बारीक चिरून घेतलाय। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। यानंतर इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलंय। तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला क्रिस्पी व्हायला मदत होईल। यानंतर इथे 2 चमचे बेसन घालायचे आहे। सुरुवातीला आपण 1 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन घातलंय। नंतर लागेल तसं आपण आणखी यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन घालू। तर हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, त्याबरोबरच यामध्ये आपण कांदा सुद्धा घातलाय। तर त्या पाण्यामध्येच आधी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सगळं असं छान एकजीव करून घेतलंय। इथे मला बेसन कमी वाटतंय, तर इथे मी आणखी यामध्ये बेसन घातलं। एकत्र मला तांदळाचं पीठ आणि बेसन किती घालावं लागलं ते तुम्हाला मी शेवटी सांगते। यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये। तर एकत्र यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 4 चमचे बेसन घातले आणि हे पीठ असं तयार करून घेतलंय। आता याची आपण धिरडी बनवणार आहोत। अगदी झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवलाय। पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घातले। आता यामध्ये छोट्या छोट्या आकाराची धिरडी घालायची आहे। तुम्ही एकच मोठं असं सुद्धा बनवू शकता। यामध्ये आपण बटाटा घातलाय, त्यामुळे खूप छान क्रिस्पी होतात। त्याचबरोबर आपण तांदळाचं पीठ सुद्धा घातलंय, त्यामुळे कुरकुरीतपणा येतो रेसिपीला आणि बटाट्यामुळे चव सुद्धा खूप छान येते। आणि अगदी झटपट ही रेसिपी तयार होते। एका वेळेस तुम्ही 3 बनवू शकता, त्यामुळे कमी वेळामध्ये अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारी चवदार अशी रेसिपी आहे। एका बाजूने भाजून घेऊया आपण आणि हे थोडंसं जाडसरच करायचं आहे, जास्त पातळ करू नका। आता आपण हे उलटून घेऊ आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। तर अगदी मस्त खरपूस हे भाजून घेतलंय। काढून घेऊया। मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी खूपच मस्त अशी झटपट होणारी ही रेसिपी तयार आहे। ही होती आपली पहिली रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। तर इथे मी 1 कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता, कारण आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। हे मी मिक्सरला फिरवून घेते। तर हे पहा,
अगदी बारीक अशी याची पूड तयार झाली आहे। ही तयार केलेली पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटण तयार करू। इथे मी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे सोलून घेतलेत आणि असे तुकडे करून घेतलेत। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। याबरोबरच यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या। इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। थोडंसं आलं घातलंय। यानंतर 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतली आहे। आता पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे वाटण तयार करून घेतलं आहे। आता पोह्याच्या बाउलमध्येच हे वाटण आपण काढून घेऊ। या वाटणामुळे रेसिपीला खूप छान चव येते आणि या रेसिपीसाठी तुम्हाला बटाटे शिजवून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे। आता यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घातलं। अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर पाव चमचा हळद घातली। आता यामध्ये मी चवीप्रमाणे लाल तिखट घालते। यामध्ये आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्यात, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। याबरोबरच यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं। तर सुरुवातीला हे मिक्स करून घेऊया। जी आपण पेस्ट तयार करून घेतली त्यामध्येच पोह्याची पावडर एकजीव करून घ्यायची आणि नंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी पाणी घातलं आणि याचा आता आपण गोळा मळून घेऊया। तर आपण नेहमी जे आलू पराठे बनवतो त्यामध्ये बटाटा आपण शिजवून घेतो आणि स्टफिंग तयार करतो। तर यामध्ये सुद्धा आपण बटाटेच वापरतोय, पण शिजवायची गरज नाही आहे। अगदी झटपट हे पराठे तयार होतात। तर इथे मी याचा असा गोळा मळून घेतला आहे। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे। या पराठ्यांची चवसुद्धा अगदी आलू पराठ्यांसारखीच होते। मळल्यानंतर याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे। आता हा पराठा आपण लाटून घेऊया। तर हा गोळा मी सुक्या पिठामध्ये घोळवून घेते आणि आता पराठा लाटूया। नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाड असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे। यामध्ये पोहे आहेत, त्यामुळे या पराठ्याच्या कडा अशा फाटल्यासारख्या होतात। तर सुरुवातीला असंच लाटून घ्यायचा। नंतर आपण एखाद्या झाकणाने किंवा प्लेटने याला राऊंड शेप देऊया। तर इथे मी एक प्लेट घेतले, याने आपण हा पराठा कट करून घेऊ। तर अगदी राऊंड असा हा पराठा तयार झाला आहे। तर इतका असा जाड पराठा तयार केला आहे। आता हा पराठा आपण भाजून घेऊ। तर इथे पहा मी 2 पराठे लाटून घेतलेत। आता पराठा भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करत ठेवला आहे आणि यावरती थोडंसं तेल घातलं आहे। दोन्ही बाजूने हा पराठा भाजून घ्यायचा आहे। कमी वेळामध्ये अगदी चवदार असा हा पराठा तयार होतो आणि चवीला अगदी आपला जसा आलू पराठा असतो त्याप्रमाणेच लागतो। तर दोन्ही बाजूने मी असा खरपूस भाजून घेतला पराठा। काढून घेऊया। इथे मी लोणच्याबरोबर हा सर्व केला आहे
असाच सुद्धा हा पराठा खूप मस्त लागतो. तुम्ही दह्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे. तर ही होती आपली दुसरी झटपट होणारी कच्च्या बटाट्यापासूनची रेसिपी. दोन्ही रेसिपी खूपच सोप्या घरच्या साहित्यात तयार होणाऱ्या आहेत आणि चवीला मस्त आहेत. नक्की करून पहा. तर आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. दोन्हीपैकी कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली ते सुद्धा सांगा. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.